महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाविरोधात 3 जूनला अकोल्यात भव्य जनाक्रोश मोर्चा। अकोला अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात आंबेडकरी समाजाच्या वतीने बुधवार 3 जून 2026 रोजी सकाळी 9:30 वाजता अकोल्यात भव्य जनाक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। हा मोर्चा अशोक वाटिका येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार आहे। समाजातील विविध संघटना आणि नागरिकांनी आरोप केला आहे की राज्य शासन अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या दिशेने पावले उचलत असून त्यामुळे समाजात फूट पडण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती बधर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक न करता त्यावर आक्षेप मागवण्यात आल्याने समाजात नाराजी व्यक्त होत आहे। मोर्चांमधून उपवर्गीकरणाची प्रक्रिया रद्द करणे, बधर समितीचा अहवाल सार्वजनिक करणे, आरक्षणातील रिक्त व बॅकलॉग जागा भरणे, कंत्राटी भरती बंद करणे तसेच संविधानिक हक्काचे संरक्षण करणे यासह विविध मागण्या करण्यात येणार आहेत। या मोर्चात अकोला जिल्ह्यासह विदर्भ आणि राज्यातील विविध भागांमधील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी विशेष प्रतिनिधी समीर खान, अकोला। नमस्कार। आज अकोल्यातील सर्किट हाऊस या ठिकाणी एक पत्रकार परिषद भरवण्यात आली। याचा उद्देश असा होता की आरक्षणाच्या माध्यमातून जे उपवर्गीकरण केले जात आहे त्याला तात्काळ रद्द करण्यात यावं आणि जे आरक्षण कायमस्वरूपी दिलेलं आहे तेच आरक्षण पुन्हा आम्हाला पुढेही सुरू राहावं या अनुषंगाने एक मोठी पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आहे। आणि ह्या पत्रकार परिषद भरवण्याचा उद्देश असा आहे की येणाऱ्या 3 तारखेला अशोक वाटिकेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत एक भव्य मोर्चा अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून खेडोपाड्यांमधून अनेक लोक हजारोच्या संख्येनं या मोर्चामध्ये सामील होणार आहे आणि हा मोर्चा एक तीव्र निदेश आणि आमचे आक्रोश मांडणारा आहे, आमच्या हक्कासाठी लढा देणारा आहे। आणि म्हणून या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला अशी विनंती करतो की बधर समितीचा अहवाल रद्द करण्यात यावा। त्यानंतर राखीव जागांमध्ये जे मेरिट विद्यार्थी येतात त्यांना खुल्या प्रवर्गामध्ये संधी असायला पाहिजे, तो निर्णय कायम ठेवण्यात यावा आणि उपवर्गीकरण हे रद्द करण्यात यावं। या निर्णयासह आम्ही भव्य मोठा मोर्चा या ठिकाणी काढत आहोत। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।